ओम गणेशाय नमः. हे त्रयमूर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतो. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. असे श्री गुरुचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरु दिसले. त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करा. आपण कुठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्ध योगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती भीमा अमरजा नद्याच्या संगमावरील श्री क्षेत्र गाणगापूर येथे असतात. ते त्रिमूर्ती दत्तात्रेयाचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधी येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो. त्यांचे घर धनधान्याने, गोधनादी भरलेले असते. सिद्धयोगाने असे सांगितले असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर म्हणून आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहात. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, अरे श्रीगुरू भक्तवत्सल्य आहेत. त्यांची कृपा लहान मोठ्यावर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्रीगुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीन दुःखी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझा त्याच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही. म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावी उपासना केली असता ते सर्व काही देतात. म्हणूनच तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी हे लक्षात ठेव, जरी हरिहराचा कोप झाला तर श्रीगुरू आपल्या भक्ताचे रक्षण करतात. पण श्रीगुरू जर कोपले तर हरिहरसुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धाने असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणाला वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत. हे कसे काय? आपण असे सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो. ते लक्षपूर्वक. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्याने ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर, जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातपात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी चारी दिशांना पाहिले. ते चतुर्मुख. ते स्वतःशीच म्हणाले, मी सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर. हे ऐकताच ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही. मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली की ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेल्या स्थावर जगविश्व निर्माण केले. त्यात स्वेदज, घामातून उत्पन्न होणारे अंडज, अंड्यातून उत्पन्न होणारे जारज, वार्गातून उत्पन्न होणारे
व उद्भिज उगवणारे वृक्ष अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली. मग त्याने सनकादिक मानसपुत्र मरीची इत्यादी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवाने कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी 4 युगे निर्माण केली. ही 4 युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्यसंपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची बुद्धी करणारे आहे. त्याने शुभ वस्त्र परिधान केले आहे. त्यांच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती. त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखवला व लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलवले. मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले. त्यांची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होत. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्यांच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपलं कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवांनी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या हातात खट्वांग व धनुष्यबाण ही शस्त्रे दिली. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान होते. त्या युगात पाप पुण्यासमान होते. असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत गेले. द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्याप्रमाणे मूक असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरले होते. ते रडत हसत शिव्या देत नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले. त्यास लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी, रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्र आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी, संन्याशी, कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतात ते माझे शत्रू वैरी होत. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्याचा दीर्घायुष होते. त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करत असत. त्यांचा मृत्यू नव्हता. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष, फार तर 100 वर्ष आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यवान असतील तू त्यांना सहाय्य करावेस. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भारतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. तर मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव म्हणाले, तू कसली चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळे तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दृष्ट स्वभावांचा आहे. मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्याला सहाय्य कसे कर? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, ते हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरुची सेवा करतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री व कपिलाधीनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे, अवेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे.